रोखला गेला होता। आता या सामन्यामध्ये बघूया घरच्या मैदानावरती संघ खेळतोय तो पांजू स्पोर्ट्स पांजूचा संघ आणि त्यांच्या समोर ससूनगरचा संघ एक टार्गेट एक आव्हान सेट करण्यासाठी तैनात झाले। ऐकूया एक धून एक संगीत ऐकूया आणि येऊया आजच्या दिवसातील या पहिल्या फेरीच्या चौथ्या सामन्याकडे जिथे प्रथम फलंदाजी करेल ससूनगरचा संघ। चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा आपण जाऊया। अंकित आणि देवेंद्र ही जोडी मैदानावरती सज्ज झाल्यात। अंकित सेकंड हँडला आहेत, सेकंडला देवेंद्र। पहिला सामना जसा आपण दीपेशजी पाहिला होता एक मोठा धावफलक उभं केलं होतं ते दत्ताळीच्या संघानं आणि त्याचा पाठलाग करताना त्रीम थोडंसं बाहेरचा संघ कमी पडला होता। प्रयत्न तोच असणार आहे ससूनगरचा किमान 60 धावा धावफलकावरती याव्या, कारण प्रतिस्पर्धी संघ पांजूचा संघ जो घरच्या मैदानावरती खेळतोय मग त्यांच्या समोर 12च्या आसपासची सरासरी राखण्याचा प्रयत्न टीम ससूनगर नक्कीच करेल। येस डेफिनेटली घरच्या मैदानावरती जर पाहिला तर पांजू स्पोर्ट्स पांजू आणि त्यांच्या विपक्षामध्ये दोन हात करण्याकरिता ससूनगरचा संघ सज्ज होतोय। पहिली बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे, दुसरी बॅटिंग करणारी टीम जिंकली आहे। तिसऱ्या मॅच मध्ये काय घडणार याकरिता आपण सगळे सज्ज झालो आहे। मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलात तर 11 खेळाडूंचा ताळमेळ जुळवता बराच वेळ गेलाय आणि बऱ्याच अवधीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। 30 यार्ड सर्कलच्या बाहेर दोन खेळाडू, एक खेळाडू लॉंग ऑन वरती दर्शन भोईर तर दुसरा खेळाडू डीप मिड विकेट वरती पियुष भोईर बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग करतायत। उर्वरित 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये सज्ज झाले क्षेत्ररक्षण करण्याकरिता, तर फलंदाजी करण्याकरिता स्ट्रायकरकडे अंकित, त्याच्या साथीने नॉन स्ट्रायकरकडे देवेंद्र। चला चला मित्रांनो दिरंगाई करा। चला कॅप्टन आतिश भोईर जरा लक्ष द्या की वेळ वाचवला जाईल। फायनली मला वाटते लेट्स प्लेचा इशारा देतील पंच। क्या बात आहे, थँक्यू। पहिला चेंडू आतिश भोईरचा, वेगवान ते सर्रार मारा, ही ओळख आहे आतिश भोईरची। वयाच्या 40 कडे जरूर वळलाय परंतु आतापर्यंत खांद्यामधली ताकद अतून अजूनपर्यंत शाबूत आहे। पहिला चेंडू निर्धाव येत असताना बरोबर उजव्या यष्टीच्या बाहेर जसा तुम्ही हे चांगला उल्लेख केला, अनुभवानं परिपक्व झालेले खांदे आहेत, त्याच्यामुळे त्या खांद्याला किती जोर द्यायचा, कशा वेळेला जोर द्यायचा आणि तो जोर देत असताना काय दिशा आणि काय टप्पा राखायचा गोलंदाजी करताना याच्यावरती आतिशला माहिती आहे। पहिला चेंडू निर्धावात आहे, आतिशनं अंकित जो सेकंडला फलंदाज सज्ज होतोय। अकोटापेचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर 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 बराच बाहेर, पंच इशारा करतात इट्स वाईड बॉल। अवंतर धावेने धावफलक सुरुवात होते। ससूनगर संघ जो प्रथम फलंदाजी करतोय।
फलकावरती एक धाव नोंदवली जाते. वाईडच्या माध्यमातून पहिली धाव खर्ची घातली आतिश भोईरनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा तो सज्ज होतोय बॅटर अंकितच्या विपक्षामध्ये. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर खाली राहिलाय, शोधावा लागलाय, डॉट बॉल. एक जो आकुटप्याचा चेंडू हाताळला तो थोडासा स्वेर होता. 2 फुलर लेन ऑफ स्टंपच्या बाहेर 2 फुलर लेन डिलिव्हरी हाताळली गेली होती, त्याच्यावरती धाव नाही आलेत. 2 निर्धाव चेंडू हाताळत, 1 व्हाईट बॉल हाताळला आतापर्यंत या सामन्यामध्ये आतिशनं. आकुटप्याचा चेंडू होता, जमीन लगत फटक्याला ठेवलं होतं. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फीड केलं गेलं या चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावेनिशी धाव फलक जाऊन पोहोचलाय तो. 2 पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. धावा धाव फलकावरती 2. एकेरी धाव यावेळेस मात्र धाव फलकावरती वधारते. धाव फलक जाऊन पोचते 3 या आकड्यावरती. धाव फलकावरती जर पाहिलात तर थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय पाहायला मिळतोय. पहिला बॉल जर पाहिलात तर डॉट, त्यानंतर वाईट डॉट, एकेरी आणि पुन्हा एकेरी धाव. यावेळेस पुन्हा एकदा अतिसज्ज होतोय. यावेळेचा फटका आडव्या बॅट ऑन साइड वरती स्क्वेअरकडे खेळाडू नाहीये, असता तरी उपयोग नसता. त्याच्या मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू होल फ्लाय. इथं मात्र येतोय चौकार. बॅटर अंकितच्या बॅटमधून पहिला चौकार. थँक्यू. मागच्या 2-3 चेंडूपासून हा प्रयत्न चालला होता अंकितचा, त्या स्क्वेअर लेग मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळायचा आणि एक चांगला फटका खेळलाय. चौकानं धावला का वेगाने पुढे गेलाय तो 7 वरती. शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. कोलवटाप्याचा चेंडू होता, ऑन ड्राईव्ह केल्या चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. तोपर्यंत वेगाने येतील पियुष. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण पहिल्या षटकाचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि पहिल्या षटका समाप्तीला धावा आहेत धाव फलकावरती 8 बिनबाद 8. ससू नवघर टीम प्रथम फलंदाजी करताना. निश्चित सर, धावा तेवढ्याशा आलेल्या नाहीये ससून नवघरच्या फलंदाजी करताना मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, परंतु गडी गमावलेला नाहीये. ही एक जमेची बाब असणार आहे त्यांच्याकरिता, कारण धावा न येणं हा एक वेगळा भाग आहे, परंतु गडी न गमावणं तेवढंच महत्वाचं आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. दोन्ही म्हणजे 2 चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला. स्टार्ट कशी आहे तेही महत्वाचं आहे आणि अर्ली स्टार्ट करताना तुम्ही विकेट नाही गमा, याचा फायदा तुम्हाला उर्वरित षटकापर्यंत होणार. ज्यावेळेला या 2 पैकी एक फलंदाज थोडासा आपला गेअर चेंज करण्याचा प्रयत्न करणार, एक टिकून खेळेल. बघूया कशा पद्धतीने खेळ होतोय. पण जसं तुम्ही उल्लेख केलाय विकेट नाही गमावलाय, त्याचा फायदा ससून अवघड टीमला होईल. पण तोच विकेट घेण्याचा प्रयत्न या षटकामध्ये पांजूचा संघ नक्कीच करताना दिसेल. डेफिनेटली. पियुष भोईर आल्यात गोलंदाजी करण्याकरिता. आणखीन एक अष्टपैलू खेळाडू पियुष भोईर, ज्याने गेली कित्येक वर्ष पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचं प्रतिनिधित्व केलंय, तो यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस 3 खेळाडू असतील पियुषला बाउंड्री लाईनचं पेट्रोलिंग करण्याकरिता. डीपमध्ये जर पाहिलात तर लॉंग ऑन, काऊ कॉर्नर आणि स्क्वेअर लेग वरती एक खेळाडू. पहिला चेंडू बॅटची कडा, मोठी कड, अतिश भोईर पर्यंत चेंडू पोहोचलेला नाहीये. बाउन्स वरती खूप चांगला गॅदर केला, पडल्यानंतर चेंडू वळू शकला असता, परंतु एक चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश केलाय. पुन्हा एकदा एकेरी धाव पदारात पडते. धावफलक एका धाव्याने पुढे सरकते. बिनबाद 9. 9 धावा धावफलकावरती आहेत. प्रयत्न तोच चाललाय जसा पियुषचा तुम्ही उल्लेख केला. मिडल ऑफ द ओव्हर येऊन त्यानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत या मोसमामध्ये केले, म्हणून संधी त्याला दिलेली आहे. आता 2 फलंदाज अंकित आणि देवेंद्र. अंकितच्या बॅटमध्ये एक चौकार पाहिलाय. देवेंद्र त्यांना साथ देण्याचा प्रयत्न करतोय, पण धावा बनवायची आहे, धावा धावफलकावरती आणायचे आहेत. मोठा धावफलक तुम्हाला उभारायचा आहे, या गोष्टीवरती लक्ष असू द्या. चिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागे नितीन फीड करतील. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण लेग बाईचा इशारा होतो पंचाकडनं. 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 2 आकडे धावसंख्या 10 वरती. निश्चित 10 वरती धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत जर पाहिलात तर तेवढीशी मोठी धावसंख्या नाही आहे, परंतु चांगली सुरुवात आतापर्यंत ससून नवघर संघाकरिता राहिली आहे, कारण तेवढेसे डॉट बॉल देखील येऊ दिलेले नाही आहेत आतापर्यंत. जर पाहिलात तर घरच्या मैदानावरती चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी केली आहे. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा आयलाईन पासून दूर खेळले. अगोदर
जर पाहिलं तर आपण अगोदरच बॅटचा फेस जो होता तो क्लोज झाला, अगोदरच शरीर देखील फिरलं होतं, पूर्णपणे चेंडूवरती आले नाहीयेत आणि पुन्हा एकदा डॉट बॉल. दोन्ही बॅटर जर पहा एकमेकांच्या जवळ जाऊन तेच सांगण्याचा प्रयत्न करतात की बॉलच्या लाईन मध्ये येऊन खेळणं फार महत्वाचं आहे. रेषेमध्ये म्हणजे तुम्ही जो पुढचा पाय फ्रंट लेग आहे तो लवकर थोडासा स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय, त्याच्यामुळे चेंडूपासून तुम्ही लांब जातात आणि तेच सांगण्याचा प्रयत्न नॉनसेकंड नाही केलाय. आणि याच्यामध्ये तुम्ही विश्लेषण केलं होतं, थोडासा बॅटची फेस ज्यावेळेला वळवली जाते त्यावेळेला लवकर थोडासा भले का मूव जैसे ना जल्दी बंद होत राय. लेग स्टम्पच्या बाहेर होता चेंडू आणि पंचाकडे इशारा आलाय व्हाईट बॉलचा इशारा. शेवटच्या क्षणी खांदा थोडासा लवकर खाली आला गोलंदाजचा पियुषचा. चेंडू थोडासा वर काढला लेग स्टम्पच्या बाहेर. एक व्हाईट बॉलनं धावफलकावरती धावफलका जाऊन पोचेल 11 धावा. एक डॉट बॉल जो आला होता तो कुठेतरी कव्हर होताना पाहायला मिळतोय, त्यामुळं थोडीशी जमेची बाब पुन्हा एकदा ससूनगर संघाकरिता की डॉट बॉल नंतर वाईट धावा येत आहेत. पुन्हा एकदा पियुष सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू उडावलाय हवे बरोबर, लांब चाललाय, दर्शनच्या डोक्यावरून फ्लाय होतोय चेंडू सीमा पार. फलंदाज अंकितच्या बॅटमधून येतोय षटकार. थँक्यू. पहिल्यांदाच पाहिलं तर विदिन द स्टंप गेले. विदिन द स्टंप जाण्याचा प्रयत्न पियुषने केला होता आणि रेडी होते. हा फटका खेळण्यासाठी अंकित बिलकुल रेडी होते आणि अंकित यांच्या बॅटमधनं हा सुनिश्चित करणारा षटकार ठोकला गेलाय. धावफलकावरती धावा आहेत ते 17 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पियुषचे गोलंदाज आहेत अंकित ज्याच्या बॅटमधनं एक षटकार आलाय. जी चर्चा झाली होती मध्ये की बॉडी थोडीशी लेग स्टम्पच्या बाहेर जाते, थोडंसं लवकर शफल केलं होतं आणि तेच टाळलं होतं मागच्या षटकामध्ये आणि षटकार ठोकताना असा धावा. येस डेफिनेटली बॉलच्या लाईन पर्यंत आले होते, पूर्णपणे नजर होती चेंडूवरती आणि चांगल्या पद्धतीने लॉफ्ट केलं चेंडूला. पुन्हा एकदा पियुष भोईर सज्ज होत आहेत गोलंदाजी मार्कवरून. यावेळेचा चेंडू बॅटची मोठी कड घेऊन चाललाय मागच्या बाजूने, स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर, दंड 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 सीमा पार, चौकार. थँक्यू. गाणं सुद्धा वाजलं चिलकर पण थोडंसं ड्रिल केलं होतं. ड्रिल डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळायचं होतं. लेग स्टम्पच्या दिशेनं चेंडू खेळलं होतं. जसं कहते ना पैर पकडणे की कोशिश. पायावरती चेंडू हाताळला गेला होता. फक्त शॉर्ट फाईन लेगला बीट केलं, जास्त काही नाही केलं. अंकितनं शॉर्ट फाईन लेगला बीट केलं. चेंडू गेला सरळ लॉंग लेग बॉन्डलाईनच्या बाहेर, चौकार. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धावफलक आता वेग पकडतोय. थोडासा एक्स्ट्रा जो एफर्ट लावण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला होता त्याच्यामुळे दिशा भरकडली, पायाच्या दिशेने चेंडू गेला आणि या चौकारने धावफलक जाऊन पोहोचला 21-21. येस, पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आतिश भोईरनं जे थांबवलं होतं ते काम आता मात्र पियुषला करता येत नाही. या 2 चेंडूचा विचार केला तर केवळ 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्यात. एक वाईट स्वरूपी देखील त्याने धाव खर्ची घातल्या आणि उर्वरित 2 चेंडूवरती 2 सिंगल्स आल्यात. म्हणजे आतापर्यंत तब्बल 13 धावा ज्या खर्ची घातल्यात गोलंदाज पियुष भोईरनं. हे पहिल्या 3 चेंडूवरती तुम्ही 2 धावा खर्च केल्या, पण मागचा 2 चेंडू हाताळताना 11 धावा तुम्ही खर्च केल्यात. याचा अर्थ कुठेतरी लाईन अँड लेंथ तुम्ही थोडीशी हरवले. शेवटचा चेंडूचा खेळ आहे. स्ट्रायकर अंक ज्याने षटकार ठोकलाय, चौकार ठोकलाय. बॅटच्या खालच्या बाजूला चेंडू लागतोय. सर्कलमध्ये इनफिल्डमध्ये फीड केलं जाईल. या चेंडूला 1 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या 3 चेंडूवरती 2, नंतरच्या 3 चेंडूवरती 12. 2 षटकांचा खेळ संपत असताना धावा आहे धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती. बिनबाद आहे. पहिला सावध होती पण आता थोडासा वेग पकडलाय. या धावा संख्येनं धावफलकावरती धावा आहे 22. एक धून ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होईल.
थँक्यू डीजे मास्टर. थोडस यावेळेस मात्र एनर्जी परत मिळवण्याचा प्रयत्न आणि उन्हामध्ये गरज आहे मित्रांनो. सराव करत असताना सरावाबरोबर शरीराची काळजी देखील ठेवत जा. आता सध्याचा पाहिला तर उन्हाचा जो तडाखा आहे तब्बल 35-36 अंश सेल्सिअसला देखील तापमान पोहोचतंय. त्यामुळं या तळपत्या तापमानामध्ये तुमच्या शरीराची पाण्याची पातळी आहे ती योग्य राखणं गरजेचं आहे. आजारापासून तुम्हाला लांब राहायचं असेल तर. त्यामुळे त्या देखील गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. जाऊया मॅचच्या दिशेने. पुन्हा एकदा आतिश भोईर सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा फार एंडकडून तो सज्ज होतोय. तर स्ट्रायकर एंडकडे पुन्हा एकदा अंकित. ओहो, आतिशचं आल्या आल्या स्वागत केलंय. मोठ्या फटक्यानं पाठवला चेंडू सीमापार. आतिश विरुद्ध चढवलेला हल्ला षटकार. तर त्यावेळेला आम्ही म्हटलं होतं की या दोन खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे थोडंसं अटॅकिंग मोडमध्ये जाणार, गेअर चेंज करणार. गेअर चेंज केला अंकितनं. फुटटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू केलाय लॉंगनच्या रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथून फील्ड केला जाईल. या चेंडूला एक धाव. या चेंडूवरती पूर्ण एका धाव्याने धावलग जाऊन पोहोचलाय तो 29 वरती जाऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकाचा खेळ आता सुरू आहे आणि जसा म्हणतोय ना अंकितने गेअर चेंज केलाय. देवेंद्र त्याला साथ देतोय. येस डेफिनेटली. जर पाहिलं तर तुम्ही मागच्या 3 षटकांमध्ये तर आतापर्यंत देवेंद्रने एकच बॉल फेस केलाय. म्हणजे 14 चेंडूमध्ये तब्बल 13 चेंडू हे अंकितनं फेस केले होते. यावेळेचा चेंडू पहा, क्या बात आहे, जबरदस्त. ऐनवेळेला चेंडू मागे चाललाय की काय असं वाटत असताना बॅटला केवळ स्पर्श करून चेंडू गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न चांगला. यावेळेस तेवढंसं खेळपट्टी आणि मैदान उपयुक्त नाहीये त्यामुळे नाहीतर गॅपमध्ये चेंडू फ्लाय होऊ शकला असता. एकेरी धाव आणि चांगलं काम केलंय. पुन्हा एकदा अंकितला स्ट्रायकरकडे आणलंय. हा समज होता बघा. सेन्सेबल तुम्हाला खेळायचं आहे. जसं मेंटॉस असतं ना, दिमाग के बत्ती को आपको जलाय रखना है. आणि ते कदाचित काम देवेंद्रने केलंय. धापलकावरती धावा आहेत त्या 30. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. बॅटची पेस थोडीशी ओपन केली होती. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलं होतं. हा पुलचा फटका थोडासा मिसटाईम स्ट्रोक झाला. क्षेत्ररक्षक बराचसा दूर आहे. पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करेल. तोपर्यंत चेंडू लँड होईल. 2 धावा चेंडूवरती. पूर्ण 2 धावांनी धापलका जाऊन पोहोचलाय. तो 32-32 वरती जाऊन पोहोचलाय. 2.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. तो ससूनगरच्या डावातील धापलकावरती धावा 32. येस, पहिल्या मॅचची आठवण होईल कारण पतू पॅकर्स दत्ताळीनं ज्या पद्धतीनं डावाची सुरुवात केली होती तशा प्रकारचा कारनामा आतापर्यंत ससून अवघरचा राहिलाय. धावा उभ्या कराव्या लागणार कारण घरच्या मैदानावरती संपूर्णपणे खेळपट्टीचं ज्ञान या सगळ्याच खेळाडूंना उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांच्या विपक्षामध्ये तुम्ही धावा बनवूनच त्यांना थांबवू शकता. त्यामुळं पहिलं अस्त्र आणि पहिलं शस्त्र हे धावा बनवणं हेच असणार आहे ससून अवघर संघाकरिता. पुन्हा एकदा आतिश भोईर. अकुटप्प्याचा चेंडू, मोठा आवाज, बॅटची कडा. पंचांना थांबावं लागणार नाहीये कारण स्वतः चाललाय अंकित मैदानाच्या बाहेर. बडी देर से आए हैं लेकिन दुरुस्त आए हैं. विकेटचं पतन. पहिला विकेट गॉन. थँक्यू. एक चांगले पार्टनरशिप, एक चांगली भागीदारी इथे ब्रेक झाले आणि आतिशला आणण्यामागे उद्देश तोच होता पांजोच्या कर्णधाराचा की इथे विकेट पाहिजे आणि विकेट तोही अंकितचा पाहिजे. अंकितची 27 धावांची एक आक्रमक खेळी, 2 चौकार, 2 षटकांनी सल्लेली 27 धावांची खेळी इथे संपुष्टात आलेली. बॅटच्या वरची कडा, भरपूर आवाजचा साऊंड जोरदार आला होता. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालाय करण. 3ऱ्या क्रमांकावरती तो येतोय. धावफलक थांबलेला आहे तो 32 धावा. शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला पहिल्या सामन्याचा उल्लेख केला तिथे सुद्धा अशी बॅटिंग ऑर्डर क्लिक झाली होती. त्यानंतर त्यांनी तो 61 धावांचा पल्ला गाठला होता. एक टार्गेट सेट केलं होतं. तोच प्रयत्न ससून अवघडचा चाललाय. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील. काय फटका, पिकअप फुल स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. हा पिकअप फुल फटका होता. चेंडूला पाठवला मिड विकेट, बॉल लाईनच्या बाहेर. षटकार.
थँक्यू. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावलकावरती 38-38. दिपेजी काय फटका खेळलाय. आल्या पहिल्या चेंडूला फेस करत होते करण आणि करणच्या बॅटमधनं हा चांगला फटका. हे खऱ्या अर्थानं आपण ऐकलं होतं की आएंगे मेरे करण अर्जुन जरूर आएंगे, लेकिन अर्जुन के साथ करण का काम बहुत महत्वपूर्ण. म्हणजेच काय तर देवेंद्रच्या साथीने करण जो आलाय त्याचं काम महत्वपूर्ण आहे आणि त्याने आल्या आल्या दाखवलं की जणू मी काही वाट पाहत होतो मैदानाच्या बाहेर नॉनस्ट्रायकर माफ करा डगआउटमध्ये मी जसं काही वाट पाहत होतो आणि आल्या आल्या आतिश भोईर सारख्या गोलंदाजावरती हल्ला चढवणं सोपं काम नव्हतं. परंतु ज्या पद्धतीनं पिक केला त्यानं चेंडू आणि शॉडाम जॅब केला अतिशय दर्जेदार. आणि तुम्ही पाहिलात ना सर तर या मैदानावरची सर्वात लांबवरची जी बाउंड्री लाईन आहे ना त्या बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यानं तो फटका खेळला. इथून जर पाहिलं तर वैयक्तिक पहिल्या आणि सांघिक चौथ्या षटकामध्ये लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स नितीन गोलंदाजी मार्कवरती. मग जसा चांगला तुम्ही उल्लेख केला की इथून जी बॉन्ड लाईन फार लांब आहे. म्हणजे असं म्हणूया की जिथून क्षेत्र बॉन्ड लाईनचं जास्त आहे पण तो स्ट्रॉंग झोन आहे. करणचा फटका ज्या पद्धतीने आपण पाहिलाय तो स्ट्रॉंग झोन त्याचा आहे. नितीन पहिला चेंडू यावेळेस गती परिवर्तन थोडंसं खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला जाईल. दर्शन भोईरकडे चेंडू चाललाय अलॉंग विथ कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकच धाव यावेळेस मात्र खर्ची घातली जाईल. इथून मात्र थोडंसं स्लो डाऊन करणं गरजेचं आहे. पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर 38 धावा आल्यात. नितीनचं हे षटक फार महत्वाचं असणार आहे कारण इथून जर गडी बाद केले थोड्या धावा कमी आल्या तर मात्र शेवटच्या षटकाकरिता एक थोडासा आत्मविश्वास दुणावला जाईल तो पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा. त्याला कारण आहे कारण पहिलं षटक 8 धावांचं मग 14 मागचं आलंय 16 धावांचं. आता ग्राफ वरती चाललाय. ससून अवघड टीमचा ग्राफ वरती चाललाय. त्याला खाली आणायचं पण कसं खाली आणणार. तुम्ही म्हटलं होतं करण अर्जुनवाली जोडी आहे. करण त्याच्या नावामध्ये रन आहे. रन कर करणच्या बॅटमधनं षटकार. करणचे जर तुम्ही पाहिलात ना तर तेवढेसे सोपे नव्हते ते फटके. पहिला चेंडू शॉर्ट जॅब आणि दुसरा चेंडू पाहिलात तर खूप चांगला हाताळला होता नितीननं. परंतु ओळखलं गतीच्या या चेंडूवरती गती परिवर्तन केलंय नितीननं आणि डीप मध्ये गेले. क्रीजचा चांगला उपयोग केला आणि चांगल्या पद्धतीने चेंडू उडवला. लगातार 2 चेंडूवरती 2 षटकार आतापर्यंत करणच्या बॅटमधून. हो हो आणखीन एक मोठा फटका करणच्या बॅटमधून परंतु क्षेत्ररक्षक झेलच्या खाली. सचिन भोईर झेल टिपला जाईल करणचा. संपलाय खेळ. विकेटचं पतन. थँक्यू. हाही फटका जसं 2 फटक्याचा उल्लेख तुम्ही केला होता तो पिकअप स्ट्रोक आणि तो क्रीजच्या गाण्या. हाही फटकाचा पण पाहिला रिप्लेमध्ये. हा फटका खेळला होता पण बॅट या साईडला गेली आणि थोडीशी हातामध्ये बॅट फिरली. त्याचा परिणाम असा झाला होता की बॉन्ड लाईन जवळ जो क्षेत्ररक्षक होता बघा हा फटका थोडासा मिसटाईम झाला आणि तो फटका समोरच्या दिशेनं गेला होता. तिथून झेल टिपला गेलाय. विकेट महत्वाच्या वेळेला प्राप्त केलाय तो टीम पांजून. करण जो कदाचित धोकादायक ठरू शकला असता. 2 षटकार ज्याच्या बॅटमधनं पाहिले आणि तो मात्र माघारी परतलाय. येस नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चांगली हर्षद मैदानाच्या आतमध्ये आल्यात. आल्या आल्या यावेळेस पहा चेंडूवरती नजर नव्हती. तुम्ही मगाशी करणचा एक स्टान्स पाहिलात ना तर एक वेगळा आत्मविश्वास होता त्याच्यामध्ये. यावेळेस हर्षदकडे पाहिला तर थोडीशी आत्मविश्वासाची कमतरता पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा लगेचच लेफ्ट आर्मवर नितीनने उचललाय. म्हणजे आज अधिपाडीचा तो स्ट्रोक आहे ना नो लुकिंग पण फार पूर्वी म्हणायचं बाबा आडव्या बॅटनं खेळतोय ब्लाइंड स्ट्रोक. हा ब्लाइंड स्ट्रोक होता. चेंडूवरती पाहिलं नव्हतं त्याला ओळखलं नव्हतं आणि असा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला गेला होता. त्याच पद्धतीने एकाच पद्धतीने आता यष्टीच्या पायाला लागून चेंडू गेलाय. 22चा इशारा पंचाकडनं होतोय. एक धाव धापलकावरती ऍड होईल. धापलक जाऊन पोहोचलाय तो 46 शेवटचा चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातील. डेफिनेटली या दोन्ही चेंडूचा विचार केला तर हातावरती ओळखलेलं नाहीये. तुम्हाला हातावरती रीड करणं फार गरजेचं आहे ज्यावेळेस विशेषतः स्विंग गोलंदाज असतात.
यावेळेस पहा आडव्या बॅटनं प्रहार केलाय देवेंद्रनं, परंतु हा प्रहार अपुरा ठरलाय. अप्रतिम झेल कंप्लीट केला डीएसबी अर्थातच दर्शन भोईरनं. वॉट अ कॅच, अप्रतिम. फलंदाज देवेंद्र बाद. थँक्यू डीजे मास्टर. मी म्हणेन सर हा विकेट जो आहे ना तो गोलंदाजाच्या नावावरती नाही तर निश्चितच क्षेत्ररक्षकाच्या नावावरती राहिला पाहिजे, कारण जवळजवळ षटकार होता आणि षटकार जाणाऱ्या चेंडूला मैदानाच्या आतमध्ये थांबवलं. आणि काय जरी आपण रिप्लेमध्ये पाहिलं ना दिपेजी काय झेल टिपल्या गेलाय. शाळेमध्ये म्हणायचं उंच उडीमध्ये 1 नंबर यायचा, पण आता पाहिलंय का तिकडे 1 नंबर यायचा. जी हाय जम्प घेतले, उंच उडी घेतले योग्य वेळेला टायमिंग जम्प आहे तो, टायमिंग जम्प होता. आणि तोच टायमिंग जम्प जसं तुम्ही उल्लेख केला तो गोलंदाजाच्या नावावरती विकेट दिसतोय, पण त्याचं श्रेय कदाचित जास्त श्रेय त्या क्षेत्ररक्षकाला जाईल ज्याने झेल टिपलाय. त्याने फक्त झेल नाही टिपलाय, त्याने जाणारा चेंडू नाही अडवलाय, कदाचित त्या गोलंदाजाचा खाली जाणारा आत्मविश्वास अडवलाय. हा षटकार धावसंख्येला घेऊन गेला असता वेगानं आणि तिथून कदाचित थांबवणं थोडंसं कठीण झालं असतं. शेवटचं षटक हाताळण्यासाठी सचिन रेडी झाल्यात. स्ट्रायकर एनला फलंदाज हर्षद आणि दुसऱ्या बाजूला अभिजित. ही जोडी मैदानावर शेवटचं षटक आहे. धावफलकावरती धावा येते 46-46. कोलवटप्याचा चेंडू होता फॉलोथ्रोमध्ये फील्ड केलंय. शर्यत लागले आता पहिला कोण पोहोचणार तिथून नॉन स्ट्राईक एंडला धाव बाद झाल्यात. पहिल्या चेंडूवरती धाव बाद विकेट. थँक्यू डीजे मास्टर. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावरती हाताळला सचिननं. खोलवर टप्प्याच्या चेंडूला खोदून काढण्याच्या प्रयत्नामध्ये धाव बाद करवी बाद केलंय ते हर्षदला. न्यू बॅटर आलेत ते अर्थातच ऋग्वेद, परंतु नॉन स्ट्रायकर यांकडे थांबावं लागणार त्यांना. इथून मात्र अभिजित वरती जबाबदारी असणार आहे. अभिजित विपक्षामध्ये सचिन भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना यावेळीचा चेंडू अगोदरच सोडलाय. पंचा कळवतात आम्हाला की हा वाईट बॉल आहे. मला वाटते पांजूकडून नायगावकडे जाणारा हा चेंडू जरूर जास्त लांबून चालला, त्यामुळे पंचांनी अगोदरच खूण दर्शवली. धावफलकावरती एकदा वधारती आहे, धावफलक जाऊन पोहोचते ते निश्चितच 47 या आकड्यावरती. थँक्यू. 50 धावांची भेस जरूर दिसून येते. समोरच्या दिशेनं गेल्या क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली कुमार पोहोचले होते आणि कुमार यांनी टिपलाय. सुंदर झेल, अजून एक विकेट, अजून एक गडी गमावलाय टीम ससुनगर. थँक्यू डीजे मास्टर. जबरदस्त गोलंदाजी. मागच्या 2 षटकांचा विचार करता नितीन आणि त्याच्यानंतर सचिननं कमबॅक करण्याची संधी दाखवली आहे. ते अर्थातच पांजू स्पोर्ट्स पांजू संघाला. हॅलो चेक. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतील. नवीन फलंदाज रोशन करिता आणखीन एक खोलवर टप्प्याचा चेंडू आतिश भोईरनं केलेली चूक. यावेळेस मात्र अतिरिक्त धाव यावेळेस मात्र देईल. बॅटमधून धाव आल्या म्हणजे निश्चित हा सुद्धा झेल होऊ शकला असता. इथून मात्र जर पाहिलात तर आणखीन एक एकेरी धाव धावफलकावरती वाढते. धावफलक 48 वरती जाऊन पोहोचतंय. जिथं पहिल्या 3 षटकांमध्ये तब्बल 38 धावा होत्या, तदनंतर मात्र थांबवलंय अक्षरशः.
आवाज येतो ना व्हायब्रेशनचा. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 48 धावा आहेत. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो. षटकार आलाय. षटकारानं धावपलक वधारलं जाते. धावपलक जास्तंय 55 या आकड्यावरती. शेवटच्या षटकामध्ये मात्र जाता जाता ऋग्वेदनं एक मोठा फटका खेळलाय. धावपलकाचा विचार केला तर 55 धावा जिथून थांबवू शकले असते फलंदाजांना, परंतु टप्पा मात्र चुकतोय सचिन भोईरचा. आणि पहिला जसा मॅच पाहिला आपण तशी धावफलक आहे, तसाच धावफलक आतापर्यंत चाललाय. त्या 60च्या 5ची धावफलक पाहिला होता. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होईल असं केलेला फलंदाज. फुलटॉस बॉल मिस केला गेला होता चेंडूला. धाव घेण्याचा प्रयत्न इथे धावाच्या स्वरूपात गडी गमावला आहे तो ससू नवगर संघानं. चला धावबाद स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद झालाय. माघारी परतावं लागतंय इथून मात्र रोशनला. न्यू बॅटर इन झालेत अमय. मला वाटतं सर उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर छोट्या छोट्या खेळाडूंना संघांमध्ये खेळण्याची संधी आजच्या या सगळ्याच टीम मध्ये पाहायला मिळते. 1-2 संघाचा अपवाद वगळता सर्वच संघांमध्ये आपल्याला छोटे छोटे खेळाडू पाहायला मिळतात आणि सुट्टीचा फायदा मात्र त्यांना होत असताना पाहायला मिळतो. यावेळेस वेगवान चेंडू. हो नो लुक. क्या बात है. 1 बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. नो लुक आहे पण सर्वांनी पाहिलंय काय फटका केलाय शेवटच्या चेंडूवरती. चौकार. आणि या शेवटच्या चेंडूच्या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय 59. 59 धावा. 60 धावांचं लक्ष्य. बघूया शेवटच्या या 3-4 चेंडूच्या खेळामध्ये या धावा आल्यात त्याचा किती फायदा ससून अवघडच्या संघाला होईल की बॅटिंग ऑर्डर स्ट्रॉंग आहे. पांजूची 60 धावांचा पाठलाग नक्कीच होऊ शकेल. आपण जर पाहिलात सर या अगोदरच्या चेंडूवरती तर स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि त्या स्ट्राईकचा चांगला फायदा घेतला. ऋग्वेदनं 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आला. 59 धावा झाल्यात. बरोबर 12च्या सरासरीने 60 धावा चेस करायच्या आहेत. या धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी जाणार आहोत डीजे मास्टरकडे आणि एक डीजे ब्रेक घेणार आहोत.
वेलकम बॅक. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होत असताना पंच इशारा करतात लेट्स प्ले. 30 चेंडू 60 धावा. पहिला चेंडू हाताळण्याकरता करण स्ट्रायकरकडे गुलशन. पहिला चेंडू वडवा बॅटने उडवण्याचा प्रयत्न घरच्या मैदानावरती आपला दरारा दाखवत असताना गुलशनने सांगितलंय स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार. थँक्यू. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला. हे तुमचं सहर्ष स्वागत आहे. स्वॅक्से पहिल्या चेंडूवरती गुलशनच्या बॅटमधनं सिक्सर. षटकार. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह केल्या चेंडूला कव्हर पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला थोडंसं मिस केलं होतं. पाठी मागे जाऊन कव्हरचं क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. 60 धावांचा पाठलाग आहे. सुरुवात झाली षटकारानं. पहिल्या चेंडूवरती षटकार गुलशननं घेतलाय. पियुष आणि गुलशन ही जोडी मैदानावरती. तर पहिले षटक करण हाताळण्यासाठी रेडी झालाय. येस डेफिनेटली. षटकारानं सुरुवात झाल्यानंतर सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गुलशननं. यावेळेस मात्र पियुष सायकरेंकडे. यावेळेस चेंडू थोडासा दूर खेळले. टोएंडकडे चेंडू येतोय. तेवढासा बरोबर कनेक्ट झाला नाहीये परंतु 1 धाव मिळाली. थोडक्यात काय तर धावपलक हलतं राहिलंय. इथं मात्र फार गरजेचं आहे. 60 धावांचा पाठलाग करत असताना स्ट्राईक रोटेट करणं, एखादा दुसरा मोठा फटका खेळणं, म्हणजेच काय तर धावा सातत्यानं बनवणं गरजेचं आहे आणि ते होताना पाहायला मिळत आहे. एक मोठा फटका आल्यानंतर जर स्ट्राईक नाहीच रोटेट झाला त्याचाही परिणाम होतो. मागे एक षटकार आल्यानंतर स्ट्राईक रोटेट झालाय त्याचा 2 परिणाम आहेत. एक तर दोघांना स्टार्ट मिळालाय, दोघांनाही संधी मिळाली आहे आणि महत्वाचं काय स्कोरबोर्ड टिकिंग चाललाय, मुव्हिंग चाललाय. त्याचाही फायदा इथे टीमला पर्याय नव्हतं. पांजू स्पोर्टला या 2 धावांनी दाखवलं का 2 आकडे धावसंख्या धावून पोहोचले 10 वरती. पाठलाग 60 धावांचा आहे आणि 60 धावांचा पाठलाग करताना पहिले 4 चेंडूवरती 10 धावा. येस डेफिनेटली. गुलशननं पहिली धमाकेदार सुरुवात केल्यानंतर जी समंजसपणाची खेळी तो साकारतोय वाखाणण्याजोग आहे. त्याने पाहिलं की बिटवीन कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर गॅप मोठा आहे. तिकडे चेंडू ढकलण्याचा प्रयत्न 2 धावा त्याला मिळाल्या. यावेळेस लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चाललाय अलॉंग विथ द कार्पेट. डीप मध्ये वेगानं क्षेत्ररक्षक येतोय परंतु तेवढ्याच वेगानं पियुष भोईर माघारी परतलाय. त्यामुळे पुन्हा एकदा दुहेरी धावा पाहायला मिळतात. पहा घरच्या मैदानावरती मी अगोदरच म्हटलं की जास्त धावा बनवूनच तुम्ही पांजूकरांना थांबवू शकता. कारण घरच्या मैदानावरती तेवढंच फलंदाजांना थांबवणं सोपं नसतंय. कारण जर पाहिलं तर पूर्णपणे त्या खेळपट्टीचा अनुभव त्यांच्याकडे असतो आणि त्यामुळे फटकेबाजी कशी करावी, धावा कशा बनवाव्या हे त्यांना चांगलं माहिती असतं. म्हणजे कुठे खेळावं आणि कशा पद्धतीने खेळावं याचं ज्ञान त्यांना घरच्या मैदानावरती जरूर आहे. अकुटप्याचा चेंडू हवे. चेंडू खेळाय क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. त्याच्या डोक्यावरनं चेंडू पार आर पार सीमारेषा पार. षटकार. थँक्यू. मैदानामध्ये पाहिलं तर उशिरा आले. हिंदीमध्ये सांगायचं झालं देर से आए लेकिन काफी दुरुस्त आहे. सर्वात शेवटी आले मैदानाच्या आतमध्ये गुलशन परंतु आता फलंदाजीला सर्वात अगोदर आले आणि काय जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खरपूस समाचार गोलंदाजाचा घेतला. तब्बल 18 धावा. जिथं 12ची सरासरी गाठायची होती ती 18 बनवल्यात. आता चेंडू शिल्लक राहिले आहेत 24 आणि धावा बनवायच्यात त्या निश्चितच 42. 24 चेंडू 42 धावा. 42 धावा 24 चेंडू. गोलंदाज बॉलर्स नेम अमय. गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू अमयचा. अमयला देखील सांगितलंय पियुषनं इस बार आपका भी स्वागत 6 से 6 के करेंगे सबका स्वागत. थँक्यू. आणि पहिल्या चेंडूवरती इथून षटकार टोकलाय तो पियुषनं. पहिला आपण पाहिलं होतं गुलशन आणि पियुष ही जोडी जशी मैदानावरती आहेत आक्रमक आहेत आणि एकमेकांच्या साजेस पुरेक खेळ करण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 24 वरती जाऊन धावफलक पोहोचलाय. आता इथे हा क्रम चालू ठेवायचा पांजू स्पोर्टला. तर विकेट पाहिजे सजून अवघडच्या संघाला.
या मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी विकेट मच निडेड. गडी पाहिजे, विकेट पाहिजे, विकेट 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 विकेट. झेल सुटलाय. विकेट जवळपास आली होती. हात तो आया लेकिन मुंह ना लगा अशी गोष्ट घडले. हातामध्ये आला चेंडू नाही कॅच होऊ शकला. जीवनदान 1 रन. धावफलक जाऊन पोहोचलाय 25. क्या बात आहे. मॅच बॉल इन झालाय. षटकारानंतर धावफलकावर 1 धाव वाढते आणि क्रिकेटचं एक चांगलं मंत्र गुलशन यावेळेस अंमलात आणलं. नेव्हर रन ऑन अ ड्रॉप कॅच. झालेल्या सुटलेल्या झेलावरती कधीच धाव घेण्याचा प्रयत्न करू नका, कारण तिथं तुम्हाला धावबाद होण्याचा अधिक धोका असतो. हा क्रिकेटचा तुम्हाला नियम सांगून जातो. यावेळेचा चेंडू अलॉंग विथ द कार्पेट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑफला बीट करत असताना चेंडू चाललाय जमिनीला. घरंगळ्या घासत पुसत चाटत सीमारेषा पार. पियुषच्या माफ करा गुलशनच्या बॅटमधून आलाय चौकार. थँक्यू. जोरकस फटका केला होता. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता आणि या 4 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या 29. 29 वरती. आता दोघांना एकमेकांना साजेशी कामगिरी. सुरुवात गुलशननं केली, 7 पियुषनं दिली. आता धावफलक 29 वरती जाऊन पोहोचलेला असताना थोडस फ्लॅट बॅटेड फ्रंट फुटला गेले होते. ड्राईव्ह नाही केले. फ्लॅट बॅटेड फटका केलाय. लॉंग ऑफला फेल्ड करतील तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करता येतं. गुलशन या 2 धावांनी धावफलक जाऊन पोहोचलाय 31 वरती जाऊन पोहोचलाय. क्या बात आहे. केवळ 10 चेंडूमध्ये निम्म्यापेक्षा जास्त धावांचा पल्ला गाठलाय. 60 धावा करायच्या असताना आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 31 बनवल्यात. आता केवळ 29 ची गरज आहे आणि चेंडू जवळजवळ शिल्लक आहेत ते 20. जबरदस्त प्रतिहल्ला यावेळेस मात्र घरच्या मैदानावरती गुलशन आणि पियुषच्या माध्यमातून. यावेळेस आडव्या बॅटनं हो क्या बात आहे. या षटकातला दुसरा षटकार. थँक्यू. फुलरलँड डिलिव्हरी हाताळी गेली होती आणि काय फटका केला लॉंगॉनच्या डोक्यावरनं. सीमारेषा पार. गुलशनच्या बॅटमधनं हा 3रा षटकार. आतापर्यंत 3रा षटकार ठोकलाय गुलशननं. धावफलक जाऊन पोहोचलाय तो 37 आणि त्याच्यामध्ये 1 धाव ऍड करा. व्हाईटच्या स्वरूपात 38 धावा. आणि आता दुसऱ्या षटकाचा खेळ पूर्ण होण्यासाठी 1 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. निश्चित आणि तब्बल 20 धावा अमेयच्या गोलंदाजीवरती आल्या. परंतु कौतुक करावं लागेल कर्णधाराचं, कारण एका युवा गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि त्याला खेळ करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे इथून आत्मविश्वास त्याचा वाढेल. निश्चितच आपल्याला हे पाहायला मिळेल. यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मोह आवरता आलेला नाहीये. अंकित झेलच्या खाली स्वतः चांगल्या पद्धतीनं सेट झाले आणि झेल कंप्लीट केलाय. इथं मात्र गुलशनच्या खेळीला पूर्णविराम. विकेटचं पतन. यस, वैयक्तिक 29 धावांची खेळी. जर चेंडूंचा विचार केला तर 9 चेंडू 29 धावा. जवळजवळ सूर्यकुमार यादवच्या स्ट्राईक रेट प्रमाणे 3 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. सध्याच्या घडीला बहुचर्चित नावही आपल्याला पाहायला मिळतात क्रिकेटमध्ये. त्या पद्धतीचा खेळ गुलशनने देखील साकारला आहे. न्यू बॅटर इन झाल्यात. सचिन भोईर सध्याच्या घडीला जबरदस्त भन्नाट फॉर्म मध्ये असणारा सचिन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मागच्या स्पर्धेचा विचार केला तर चांगल्या पद्धतीनं कामगिरी राहिली होती सचिनची या मैदानावरती. आता पहा 18 चेंडू आणि जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. 18 चेंडू 22 धावा. 22 धावा 18 चेंडू.
करण आलेत वैयक्तिक दुसऱ्या स्पेलमध्ये. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, यावेळेस मात्र पुन्हा एकदा टोएनकडे स्क्वेअर लेगकडे चाललाय चेंडू. डीप मधून खेळाडू येऊन उचलून फेक करेल, तदभर पुन्हा एकदा 2 धावा. पियुष भोईरचं कौतुक करावं लागणार आहे. बॅटला तेवढेसे चेंडू चांगले लागले आहेत, परंतु ज्या ज्या वेळेस संधी मिळाली त्या वेळेस धावा पळून काढल्यात. मला माहिती आहे ना त्यांना, कारण आउटफील्ड थोडेसे स्लो आहे. जोपर्यंत बॉन्ड लाईन जवळ सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक येईल फील्ड करील तिथेही ग्रीप नाही मिळत आहे. त्यामुळे चेंडू तिथपर्यंत पोहोचणार नाही आहेत आणि तो मधला वेळ आहे. त्या मधल्या वेळेमध्ये 2-2 धावांना आपल्याला धावफलक पुढे नेता येईल तो विचार चाललाय. पुन्हा एकदा करण सज्ज होत आहेत. हाफ ट्रॅकर यावेळेस बॅटच्या टोएनकडे चेंडू, परंतु चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. दन 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 सीमा पार, चौकार. थँक्यू. बिलकुल थोडी वाळू मैदानावरती पण आहे थोडासा, आणि त्याच्यानं स्पीड पकडला गेला चेंडूला. लॉंग स्टॉप बॉन्ड लाईनच्या दिशेने गेला होता चेंडू. बॅटच्या टॉप एजला चेंडू लागला होता आणि 6 धावांनी धावफलक 44. टॉप एज क्षेत्ररक्षकापासून थोडासा दूर आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठला करत आहे. चेंडू कोण शर्यत जिंकणार? शर्यत चेंडूनं जिंकलाय. चेंडू फाईन लेग रिझन मध्ये फरार, सीमारेषा पार. अजून एक आलाय चौकार. थँक्यू. असं वाटलं नव्हतं की 60 धावांचा पाठलाग एवढ्या वेगानं होईल. आतापर्यंत जर पाहिला तर धावफलकावरती 48 धावा, केवळ 12 धावांची गरज आहे. काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती करण. यावेळेचा चेंडू आपल्या आवडीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा शरीरापासून दूर राहिलाय चेंडू. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये अनुभवायला मिळते. बऱ्याच अवधीनंतर डॉट बॉल आलाय. सुटकेचा निश्वास मी टाकलाय पहिला. येस, म्हणजे जवळजवळ 16वा चेंडू जो आहे तो डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. असं म्हणतात 16वा वर्ष धोक्याचं, पण आता 16वा चेंडू बरोबर योग्य त्यांनी हाताळला गेला इनिंग मधला. बॉटम हँडचा वापर, हेलिकॉप्टर बिलकुल टेक ऑफ झालाय आणि लँड होणार सीमारेषा पार. टेक ऑफ लँडिंग, चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर, षटकार. थँक्यू. क्या बात है. 22 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय पियुष. वैयक्तिक पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट चाललाय. चेंडू डीप मध्ये 1 धाव घेतली आहे. दुसरी करता परतण्याचा निर्णय थांबवला गेला यावेळेस मात्र सचिनला. एकेरी धाव धावफलकावरती वधारती धावफलक जाऊन पोहोचतंय 55 या आकड्यावरती. इथून मात्र 3 षटकांमध्ये 55 धावा झाल्यात. सर वाटलंही नव्हतं कोणाला की 60 धावांचा पाठलाग हा एवढ्या प्रचंड वेगानं होईल. वेग आहे म्हणजे समोर लोकल चालले त्याच्यापेक्षा जास्त वेगाने गेले ते. तिथून दुसरा ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा लोकल थोडंसं स्पीड पकडते, पण त्याच्यापेक्षा जास्त वेगानं पांजू स्फोटनं हा धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये गुलशनचं 29 धावांचं योगदान आहे आणि गुलशन बाद झाल्यानंतर आता पियुषचा खेळ आलाय. पहिला पियुष आणि गुलशन जोडी जमली होती, पण जसं काय गुलशन बाद झाले पियुषनं जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि पियुषच्या बॅटमधनं 2 षटकार 2 चौकार. आतापर्यंत जर पाहिलं तर 25 धावांची खेळी आतापर्यंत त्यानेही साकारलेली आहेत. हर्षद वैयक्तिक पहिल्या सांघिक 4थ्या षटकामध्ये आता जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये धावा डिफेंड करायच्या त्या 5 धावा डिफेंड करण्याकरिता हर्षदचं अस्त्र वापरलंय कर्णधारानं. ओ पुन्हा एकदा हेलिकॉप्टर. ओ क्या बात है. व्हॉट अ यूज ऑफ बॉटम हँड. सुपर षटकारानं फिनिश केलाय सामना. पियुषनं सुपर पीस ऑफ बॅटिंग बाय गुलशन अँड पियुष. व्हेरी वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन्स पांजू स्पोर्ट्स पांजू. हार्ड लक बॅड लक टीम ससूनवगर. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आपला खेळ दर्शवलात त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. चला आता वेळ मात्र घालवायचा नाहीये.
तर चला लगेचच कर्णधार पांजू स्पोर्ट्स पांजू आणि ट्युरी स्पोर्ट्स ट्युरी दोन्ही कर्णधारांनी चला लगेचच टॉस करण्याकरता यायचंय. मला तर मॅचचं देखील आपण विवरण करणार आहोत. तत्पूर्वी पुनश्च एकदा तुकाराम सरांकडे. दोन्ही खेळाडूंच्या वरती नजर टाकली तर गोलंदाजी तिथेही चांगली झाली होती. म्हणजे अतिशय 2 षटकं तीही चांगली गेली होती.